लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत आज आपण बघणार आहोत. अनामिका अद्वैतच्या खोलीमध्ये धूप घेऊन आलेली असते. ती अद्वैतच्या बेडखाली धूप ठेवते आणि घरातील सगळे इनहेलर्स बाहेर फेकून देते. ती लगेच बाहेर येते, पण समोरून अद्वैत आलेला असतो. अनामिका अद्वैतला पाहून घाबरते आणि दरवाजामागे लपून बसते. अद्वैत रूममध्ये येताच अनामिका हळूच बाहेर निघून जाते आणि दरवाजा बाहेरून लावते. रोहिणी, राहुल आणि अनामिका यांना आता खूप आनंद झालेला असतो. अद्वैत आता थोडा वेळ मोबाईल बघतो आणि लगेच सोफ्यावर झोपून जातो. अद्वैतची झोप लागलेली असते तेव्हा रूममध्ये सगळीकडे धूर पसरलेला असतो. अद्वैतला अस्थमाचा त्रास असल्यामुळे त्याला धुराचा वास सहन होत नाही. तो लगेच जागा होतो आणि जोरजोराने खोकतो. त्याला रूममध्ये कुठेच इनहेलर सापडत नाही. त्याला खूप त्रास होत असतो. इतक्यात बाहेर सुकन्या येते. तिला अद्वैतच्या खोकण्याचा आवाज येतो. ती लगेच दरवाजा उघडते आणि पाहते तर अद्वैत खाली पडलेला असतो. सुकन्या अद्वैतजवळ येते आणि त्याला म्हणत असते, "सर, तुम्हाला काय होतंय? तुम्हाला अस्थमाचा अटॅक आलाय का?" सुकन्यासुद्धा रूममध्ये सगळीकडे इनहेलर शोधते. तिलासुद्धा इनहेलर कुठंच सापडत नाही. ती लगेच सरोज आणि रॉकेटला हाक मारते. सरोज आणि रॉकेट लगेच तिथे येतात. सरोज अद्वैतला म्हणत असते, "अद्वैत, तू इनहेलर कुठं ठेवलंय?" आता सुकन्याच्या लक्षात येतं की आबांच्या खोलीमध्ये पण एक इनहेलर आहे. ती लगेच खाली जाऊन इनहेलर घेऊन येते आणि अद्वैतला देते. अद्वैतला आता थोड्या वेळातच बरं वाटू लागतं. सुकन्या तिच्या ओढणीने अद्वैतला आलेला घाम पुसत असते. अद्वैत तिच्याकडे बघत असतो. ती अद्वैतला विचारते, "सर, बरं वाटतंय ना आता तुम्हाला?" अद्वैत मान हलवतो आणि हो म्हणतो. सुकन्या लगेच अद्वैतला पाणी देते आणि सरोजला म्हणते, "तुम्ही यांच्यावर लक्ष ठेवा. मी आजोबांना सांगून येते की सर आता बरे आहेत, नाहीतर ते पण काळजी करत बसतील." सुकन्या खाली येऊन आबांना सांगते, "सर आता बरे आहेत." आता अद्वैत तिथे येतो आणि सुकन्याला थँक्स म्हणतो. तो तिला सांगतो की गेस्ट रूममध्ये तुमची राहण्याची सोय केलेली आहे. काही लागलंच तर अंजू किंवा रॉकेटला सांगा. सुकन्या आता तिथून निघून जाते. अद्वैत आबांजवळ येऊन बसतो. आबा अद्वैतला विचारत असतात, "कसं काय झालं र हे समद? काळजी घे र बाबा." अद्वैत लगेच म्हणतो, "कोणासाठी आणि कशासाठी? जे काही झालंय त्यानंतर कशातच मन लागत नाहीये माझं. आणि आता जे काही झालं त्यातून वाचून तरी काय करणार होतो मी?" आबा अद्वैतला म्हणतात, "अरे असं अभद्र बोलू नगस. अरे जीव घाबरतो र माझा. आम्ही आहोत ना. आणि हे बघ, तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे? मला, या घराला. हे बघ, हा विचार परत कधी आणायचा नाही मनात, सांगून ठेवतो." अद्वैत आणि आबांचं नातं तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.